प्रश्न 13. पोलिओ लस निर्मिती. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 3. ओरल पोलिओ लस अल्बर्ट साबिन यांनी विकसित केली होती. हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स, पॅनाशिया बायोटेक आणि बायोमेडिया संस्था याचे उत्पादन करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन लस तयार करत नाही. स्मार्ट ट्रिक. एलिमिनेशन लॉजिक वापरा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हे नावच दर्शवते की ही संस्था केवळ पोषण आणि आहार संशोधनाशी संबंधित आहे, त्यामुळे ज्या पर्यायात डी आहे तो चुकीचा ठरतो. प्रश्न 14. जैविक आंतरक्रिया. ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदाही होत नाही त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे कॉमेन्सव्हॉलिझम. या क्रियेमध्ये एका सजीवाला फायदा मिळतो पण दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही. उदाहरणादाखल शार्क माशाच्या पाठीवर प्रवास करणारे रेमोरा मासे. येथे विविध जैविक आंतरक्रियांचा तुलनात्मक तक्ता दिला आहे जो तुम्हाला परस्परवाद, कॉमेन्सव्हॉलिझम, परजीवी आणि ॲमेन्सव्हॉलिझम यातील फरक समजण्यास मदत करेल. स्मार्ट ट्रिक. चिन्हांनी लक्षात ठेवा. म्युच्युअलिझम म्हणजे दोन्हीला फायदा, प्लस प्लस. पॅरासिटिझम म्हणजे एकाला फायदा दुसऱ्याला नुकसान, प्लस. ॲमेन्सव्हॉलिझम म्हणजे नुकसान आणि फरक नाही, -0. आणि कॉमेन्सव्हॉलिझम म्हणजे फायदा आणि फरक नाही, +0. प्रश्न 15. खनिजांची कमतरता. खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड किंवा गोइटर हा आजार होतो? बरोबर उत्तर आहे आयोडीन. मानवी गळ्यातील थायरॉइड ग्रंथी थायरॉक्सिन संप्रेरक तयार करते, ज्यासाठी आयोडीन आवश्यक असते. कमतरतेमुळे ग्रंथीचा आकार वाढतो, ज्याला गलगंड म्हणतात. सामान्य ज्ञान ट्रिक. टीव्हीवरील मिठाच्या जाहिरातींमधून आपण नेहमी ऐकतो की आयोडीनयुक्त मीठ न खाल्ल्यास गलगंड होतो. एलिमिनेशनद्वारे हे उत्तर सहज मिळते. प्रश्न 16. मानवी डोळ्यातील दोष. निकटदृष्टिता किंवा मायोपियामध्ये जवळचे स्पष्ट दिसते पण दूरचे दिसत नाही. हा दोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा वापर करतात? उत्तर आहे अंतर्वक्र भिंग. मायोपियामध्ये डोळ्यातील प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. अंतर्वक्र भिंग प्रकाश किरणांचे अपसरण करून ती प्रतिमा अचूक दृष्टिपटलावर पाडते. स्मार्ट ट्रिक. निकट म्हणजे जवळचे दिसते, दूरचे नाही. दूरचे पाहण्यासाठी निगेटिव्ह नंबरचे अंतर्वक्र भिंग लागते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 17. पेशीचे ऊर्जा केंद्र. पेशींमधील कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र किंवा पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया. हे पेशीमध्ये श्वसनाचे कार्य करून ऊर्जा मुक्त करतात. ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते, म्हणून याला ऊर्जा केंद्र म्हणतात. येथे तंतुकणिकेचे कार्य आणि पेशीतील इतर महत्त्वाच्या अंगकांचे संदर्भ दिले आहेत. सर्व पेशी अंगकांची टोपणनावे पाठ असणे आवश्यक आहे. स्मार्ट ट्रिक. मायटो शब्दाचा अर्थ होतो मायटी किंवा शक्तिशाली. ज्या पेशी अंगकार शक्तिशाली ऊर्जा असते ती म्हणजे तंतुकणिका. लायसोझोम म्हणजे आत्मघाती पिशव्या. प्रश्न 18. ध्वनीची वारंवारता. मानवी कानाची श्राव्य मर्यादा, ऑडिबल रेंज, खालीलपैकी कोणती आहे? बरोबर उत्तर आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. मानवी कान फक्त याच वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी अवश्राव्य, तर जास्त वारंवारतेचा ध्वनी श्राव्यातीत असतो. मानवी मर्यादा नेहमी 20 ते 20,000 या टप्प्यात असते. या मर्यादेबाहेरील ध्वनी मानवांना ऐकू येत नाही. या विषयाचा अधिक सराव इयत्ता 9वी विज्ञानच्या पाठ्यपुस्तकातून करा. प्रश्न 19. रक्ताचे गट. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे O- रक्तगट. कारण या रक्तगटाच्या लाल पेशींवर कोणतेही प्रतिजन नसते, ज्यामुळे हे रक्त कोणालाही देता येते. या उलट AB- रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात. एलिमिनेशन लॉजिक वापरा. O- म्हणजे शून्य अँटीजेन, म्हणून तो सर्वांना रक्त देऊ शकतो. दात्याचा O- आणि ग्राहीचा O- हा संबंध नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न 20. धातूंचे गुणधर्म. सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता आहे? उत्तर आहे पारा, मर्क्युरी. बहुतेक धातू स्थायू अवस्थेत असतात, पण पारा हा त्याला अपवाद आहे. तसेच ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असणारा एकमेव अधातू आहे. गोंधळ टाळण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचा. धातू विचारला आहे की अधातू? धातूसाठी पारा तर अधातूसाठी ब्रोमीन हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रश्न 21. वनस्पतींमधील वहन. वनस्पतींमध्ये पाण्याचे वहन कोणत्या ऊतीमार्फत होते? उत्तर आहे जलवाहिनी, जायलम. मुळांनी शोषलेले पाणी आणि खनिजे पानांपर्यंत नेण्याचे काम जलवाहिनी करते, तर तयार झालेले अन्न रसवाहिनी फ्लोएम पोहोचवते. शब्दार्थ ट्रिक वापरा. जल म्हणजे पाणी, म्हणून जलवाहिनी पाण्याचे वहन करते. फूडसाठी फ्लोएम किंवा रसवाहिनी वापरली जाते. प्रश्न 22. आम्ल आणि आम्लारी. शुद्ध पाण्याचा सामू pH किती असतो? हे उत्तर जाणून घेणे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. उत्तर आणि स्पष्टीकरण. पाणी ना आंबट असते ना तुरट, ते न्यूट्रल असते. 0-14च्या स्केलमध्ये बरोबर मध्यबिंदू 7 हा न्यूट्रल आहे.
पाणी ना आंबट असते ना तुरट, ते न्यूट्रल असते, म्हणजे मध्यम मार्ग वजा 7, हसू नका ट्रिक्स अशाच असतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 23, गुरुत्वाकर्षण. पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य किती असते? पृथ्वीच्या केंद्रावर सर्व दिशांनी समान बल प्रयुक्त झाल्यामुळे परिणामी गुरुत्व त्वरण G0 होते. लॉजिक म्हणजे केंद्रावर सर्व बाजूंनी खेचले गेल्याने नेट फोर्स 0 होतो. इयत्ता 10वीच्या विज्ञानातील गुरुत्वाकर्षण प्रकरण यासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न 24, जीवनसत्वे. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? योग्य उत्तर आहे क, जीवनसत्व व्हिटॅमिन सी याच्या अभावामुळे हिरड्यांमधून रक्त येते. अ, जीवनसत्वामुळे रातंधळेपणा, तर ब मुळे बेरीबेरी होतो. या तक्त्यामध्ये विविध जीवनसत्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार दिले आहेत, जे अभ्यासासाठी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. स्मार्ट ट्रिक. स्कर्वीमधील सीसचा उच्चार व्हिटॅमिन सीशी जोडा, तसेच बी फॉर बेरीबेरी असे सहज लक्षात ठेवा. प्रश्न 25, कार्बनचे अपरूप. निसर्गात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? उत्तर आहे हिरा. हिरा हा कार्बनचे स्फटिकी अपरूप आहे, ज्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू 4 इतर कार्बन अणूंशी घट्ट जोडलेला असतो. सामान्य ज्ञान म्हणून लक्षात ठेवा, काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो, कारण तो निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे.